संगीत विषयातलं अतिशय श्रेष्ठ नाव पंडित संजीव अभ्यंकर यांच्या रूपाने आपल्या व्यासपीठावरती आहे. प्रमुख अतिथी ह्या नात्याने त्यांना इथे निमंत्रित करते. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मी जे विचार करायला लागलो की ॲज अ परफॉर्मिंग आर्टिस्ट माझी काय अपेक्षा, कारण मी गाणं गातो, बाकी काही मी कुठल्या आयोजनात नाही, काही नाही. पण मला त्याच्यातले काही इश्यूज माहिती आहेत जे मी ॲज अ परफॉर्मिंग आर्टिस्ट माझा प्रोग्राम ठेवताना काही जे फेस करतो ते कव्हर झाल्यामुळे त्याच्यात आधी पहिल्यांदा थिएटर अवेलेबल नाही, माहिती नाही आता कधी प्रोग्राम होईल. हे असं नसतं, कारण मलाही 90च्या दशकापासून देवाच्या कृपेने लोकांना माझं गाणं हवं आहे. ते किती हवं असायचं तर वर्षभर आधी मी 4 स्लॉट्स वेगवेगळ्या आयोजकांना सांगायचो, की आता कोणी भेटायला आलं तर सांगायचो, की अहो माझं ऑलरेडी ऑगस्ट, नोव्हेंबर आणि जानेवारी ठरलं आहे. तुम्ही पुढच्या एप्रिलमध्ये प्रोग्राम करता का? कारण मी ती फ्रिक्वेन्सी पाळतो माझ्यासाठी, की ओव्हर एक्सपोजर नाही झालं पाहिजे. लोकांना असं एक पर्टिक्युलर अंतरानंतर कार्यक्रम करता आले पाहिजेत आणि मी ओव्हर अवेलेबल पण नाही झालो आहे. माझ्या गाण्यातली प्रगती लोकांना कळली पाहिजे. मी दर आठवड्याला गायलो तर माझ्या गाण्यातली प्रगती कशी कळणार? जर मी पिरियडिकली गायलो तर माझ्यामध्ये काही ग्रोथ झाली की नाही हे लोकांना कळेल. ह्या भूमिकेतून मी कायम एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी ची गॅप देतो मी. असं येता जाता तुम्ही पेपर उघडले की संजीव अभ्यंकर मला त्या कारणामुळे दिसत नाही. तर आता ते गरवारे कॉलेज पुरत नाही, म्हणजे मग थिएटर्समध्ये जाणं आलं. तर थिएटर्समध्ये गेलं की सहज शक्य असलेली एक गोष्ट आहे, की जी कोणाला ज्याला पाहिजे तो ॲडव्हान्स बुकिंग करेल. ते ट्रान्सपरंटली एक कॉमन वेबसाईट निर्माण होईल, की जिथे पुण्यामधले कुठलेही प्रोग्राम कोणाचा कुठे आहे हे नुसतं क्लिक केलं की कळेल. आणि मला असं वाटतं, की खूप वेळा असं की राजकीय कार्यक्रम कधीही ठरू शकतात आणि आमचा कार्यक्रम कॅन्सल होऊ शकतो, ही जी भीती सगळ्या आयोजकांना असते, ती एलिमिनेट करण्यासाठी एक थिएटर डेडिकेटेड असू शकतं, की जे राजकीय कार्यक्रमांसाठी असेल, की मग तिथलं स्लॉट फक्त राजकीय कार्यक्रमांसाठी जाईल. म्हणजे मग ही जी इतर आयोजकांना भीती असते, की आमचा कार्यक्रम माझं झालं होतं का एकदा आणि माझा कार्यक्रम एका वेगळ्या कार्यक्रमासाठी बालगंधर्वाचं काढून घेण्यात आलं आणि गंमत म्हणजे एरवी उत्तम कार्यक्रम झाला, की जितकी पब्लिसिटी कुठलीच पब्लिसिटी मिळत नाही. ते फक्त लोक जे आलेले असतात तेच बोलतात. पण हा कुठल्या तरी कार्यक्रमासाठी कॅन्सल झालाय म्हटल्यावर मला मुंबईतल्या सगळ्या मीडिया हाऊसेसचे फोन आले. असा एक रंग देण्यासाठी त्याला, की तुमचा कार्यक्रम कॅन्सल झाला या प्रोग्रामसाठी तुमचं काय ओपिनियन आहे? म्हणलं मला बोलायचंच नाही. माझा एक कार्यक्रम कॅन्सल झाला आणि मला काही फरक पडत नाही. पण असं काहीतरी होऊ नये म्हणून कारण आपल्याकडे सध्या काही प्रवीणजी म्हटलं तसं ते म्हणतायत, की ते आपण सोडलं नाही पाहिजे. पण इतके चुकीचे रंग त्याला दिले जाऊ शकतात. एखादं अतिशय जेन्युइनली ते म्हणतात तशा इंटेन्सिटीने चांगलं व्हावं म्हणून कोणीतरी बोलायला जावं आणि त्याचा काहीतरी चुकीचाच रंग निघावा. मग बोलायलाच नको अशी भावना निर्माण होते असं मला वाटतं. मध्येच मी श्रीरंगजींचे 2 इंटरव्ह्यूज बघितले मोठे. त्यांनी त्याच्यात हाच मुद्दा बांधला, की मला काही बोलायचंच नाही. योग्य असेल तर करा, नाही तर जाऊ दे. मग असं जे जेन्युइन तळमळ असेल तिथे हे असे इश्यूज येतात. त्याच्यासाठी एक सोपा मार्ग आहे, की एक थिएटर पुण्यामध्ये असं असावं जे सगळ्या राजकीय कार्यक्रमांना असावं. त्याचं बुकिंग कधीही करावं त्यांनी आणि इतर जे कलेसाठी त्याचं एक कॉमन वेबसाईट असावी, की इतर क्लॅशेस पण होणार नाहीत. एक जेन्युइनली जर तू प्रेझेंट करणार असशील त्यात थांबायला पाहिजे होतं. खरंच म्हणले हे. कारण हे मंजुषाताईंसाठीच होतं. त्या सहज करू शकतात, की एका कॉमन वेबसाईटवर सगळी थिएटरची बुकिंग्स दिसायला लागली जर, की कोणी कुठे कधी काय घेतलंय, तर क्लॅशेस पण होणार नाहीत कार्यक्रमांमध्ये. म्हणजे कोणीतरी एक आयोजन करतं आणि त्याला नंतर लक्षात येईल, अरे दुसऱ्याचा पण महोत्सव त्याच दिवशी आहे. सो मला असं वाटतं ते जेव्हा प्रोग्राम हेल्दी पद्धतीने प्लेस होतात ना, एक दुसऱ्याचा ऑडियन्स ओढून घ्यायची गरज नसते. मी कित्येक वर्ष पुण्यामध्ये दिवाळी पाठ टाळतो, की बाहेरगावचे कलाकार येऊन ते अगदी जणू काही त्यांना तेवढंच व्यासपीठ असल्यावर काही दिवाळी पाठ करतात. मी मग आयोजकांना सांगतो, मी इथंच आहे ना पुण्यामध्ये, मला यांच्यामध्ये कॉम्पिटिशन करायची काही गरज नाही. आधी करा, नंतर करा, तेव्हा नका करू, त्यांना करू देत प्रोग्राम. सो हे ट्रान्सपरन्सी आपण जर ऑडिटोरियम्सच्या बुकिंगमध्ये आणली आणि एक वेगळं थिएटर जेव्हा अवेलेबल आहे तेव्हा काही प्रॉब्लेम नाही फॉर अदर फंक्शन. तर हा एक जेन्युइन मुद्दा आहे. ह्यांनी तो जो मुद्दा मांडला तो माझ्या डोक्यात होता, की रियाज करायला खूप लोकांना प्रॅक्टिस करायला जागा नसते. डान्सचं खूप त्यांना वरती डान्स करायला लागल्या मुली, की खालची लोकं ऑब्जेक्शन घेतात त्यांच्या घरामध्ये. ज्यांची घरं चांगली आहेत त्यांना प्रॉब्लेम येत नाही, पण बऱ्याच बाहेरगावानं खूप मुलं आलेली असतात. त्यांना पुण्यामध्येच ती विद्या चांगली मिळते. त्यांना प्रॅक्टिस करायला अशा डेडिकेटेड जागा नाही आहेत, ज्या मे बी अतिशय अल्पशा दरामध्ये सरकारनेच उपलब्ध करून द्यायला पाहिजे. आपल्या महानगरपालिकेनेच करून द्या. सो तो एक मुद्दा होता, ट्रान्सपरन्सी इन द ऑडिटोरियम अँड मला 6 महिने
परदेशात गेलो तर आमच्या 10-10 महिने कार्यक्रम कसे ठरू शकतात. अमेरिकेचा दौरा माझा वर्षभर आधी ठरतो. 20 शहरा 22 शहरांमधले कार्यक्रम ठरत जातात. थिएटर्स ते आधी बुक करू शकतात म्हणूनच. तर ते आपल्याकडे तो प्रॉब्लेम होतो की थिएटर्स आपण बुक करत नाही, सगळं अधांतर राहतं, ते चांगले हे प्रोग्राम प्लेस करता येत नाहीत. एक सहज शक्य असलेली गोष्ट आहे, काहीतरी स्वप्न नाही आहे, हे अगदी सहज शक्य होऊ शकतं. ही जागा लोकांना रिहर्सलला असणं हे पॉईंट 2 होऊ शकतो. आता आणि उत्तम थिएटर्स म्हणजे जी कुठली आहेत ती उत्तम परिस्थितीत ठेवणं हे अति सहज शक्य होऊ शकतं. परवाच मी तो पेपरमध्ये वाचत होतो की तो दिवा गेला तर तो 15 दिवस बदलला गेला नाही. म्हणजे अशी छोटीशी गोष्ट आहे, त्याला एक सँक्शन बजेट पाहिजेच. म्हणजे ही इच्छाशक्तीचा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि एक आपलं जे गणेश क्रीडा मंच आहे तिथे मला गेलो की काय वाटतं की एकदम 2800ची कपॅसिटी, म्हणजे 1200-1300 लोक आले तरी ते रिकामच फील येतं. तर मला असं वाटतं, इफ एम नॉट रॉंग, सिडनी ओपेरा हाऊस किंवा अशा ठिकाणी असं त्यांची सोय की तुम्हाला जर निम्माच ऑडिट हे भरणारं अपेक्षित असेल तर एक दे कॅन मेक इट, बरोबर ना? हां, ते पार्टिशनवरनं खाली असं ऑटोमॅटिक येतं. सो स्टेजवरनं बघताना असं वाटतं की वाव, छान भरलंय. असतात चांगली 1200 लोक, कमी नंबर नाही आहे. पण आपल्याकडे बाकी सगळी ऑडिटोरियम 750 खाली आणि वरती 700 खाली आणि वरती 250 असं काहीतरी सिस्टीम आहे. तर 1200 येऊन पण हे रिकामं दिसतं. ज्याला काय म्हणतात, इतकं छान जागा आहे तिथे, पण ते त्याला अकॉस्टिक्स नाही आहे, साऊंड सिस्टीमचा तिथे इम्पॅक्ट होत नाही. तर म्हणजे मला असं वाटतं की जे आहे ते सुंदर करून ट्रान्सपरंट करता आलं. दुसरं काय, तुम्ही म्हणलात की महोत्सव इतके सगळे होतात, तर मग आणखीन मी काय सांगू? म्हणजे ज्याला त्याचं फंडिंग गव्हर्नमेंटने द्यावं हे इथे बोलण्यात काही पॉईंट नाही. जे आहे सहज शक्य आहे. सो आय थिंक हा कायम प्रॉब्लेम. मला माहीत नाही प्रोग्राम कधी ठरू शकतो, माहीत नाही. आणि मग ते थिएटर मिळालं नाही म्हणून होणार नाही. हे सहज ॲडजस्ट होणारी शक्यता आहे. तो ॲज अ परफॉर्मिंग आर्टिस्ट मला एवढेच पॉईंट वाटतात की हे जरी म्हणजे येऊ घालणाऱ्या काळामध्ये जर घडले तर आपण जे काय म्हणतोय सांस्कृतिक राजधानी हे लेबल यायची गरजच नाही आहे. ज्याला म्हणतात ना की ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन द वर्ड्स, तसं जेव्हा हे सगळं इथे फुलेल तेव्हा ती आपोआपच सांस्कृतिक राजधानी मानली जाईल. मग त्याला कोणी मानो किंवा नो, खूप वेळा आम्ही जसं म्हणतो की एखादं मोठा अवॉर्ड मिळतं आणि लोक म्हणतात ह्यांना का दिलं, त्याच्यापेक्षा ते न मिळालेलं बरं असतं. तर त्यामुळे लोकांनी म्हटलं पाहिजे की ह्यांना का नाही दिलं. तसं मला असं वाटतं की लेबल मिळो न मिळो, पण इथलं इन्फ्रास्ट्रक्चर जर असं ट्रान्सपरंट झालं, जे सहज शक्य आहे, तर पुणे हे ऑटोमॅटिक सांस्कृतिक राजधानी आहेच. त्याला आपोआप मानलं जाईल आणि त्याची चर्चा होईल की इथं असं, इथं जा, इथं तुम्हाला थिएटर मिळेल. सो आय होप की तसं होईल. थँक्यू.